राहुरी पोटनिवडणुकीसंदर्भात एक महत्त्वाची बातमी येते। राहुरी पोटनिवडणूक लढवण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोठा दावा केलाय। राहुरी पोटनिवडणूक लढवण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आपला दावा सांगण्याची शक्यता आहे। शिवसेना आणि काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून आजच अंतिम निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। महाविकास आघाडीकडून आज रात्री उशिरापर्यंत उमेदवाराचं नाव निश्चित करून उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, राहुरी संदर्भात महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय ठरतंय? माधवी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने याआधी दोन निवडणूक या ठिकाणी लढलेली आहे। त्या ठिकाणाहून प्राजक्त तनपुरे हे त्यावेळेस उमेदवार देखील होते। त्यामुळे या निवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षच निवडणूक लढणार असा दावा जो आहे तो पक्षाच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि त्यांना आपला जो क्लेम आहे हा कायम ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या संदर्भात शिवसेना आणि काँग्रेस पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांशी देखील चर्चा जवळपास झाल्याचं आपल्याला समजतंय आणि आज निर्णय जो आहे तो अंतिम निर्णय घेतला जाईल। रात्री उशिरापर्यंत महाविकास आघाडीतून कोण लढणार याची स्पष्टता येताना आपल्याला दिसणार आहे। काही वेळानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या निवासस्थानी देखील एक महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे। त्याच्यामध्ये काँग्रेसचे संजय राऊत देखील त्या ठिकाणी येणार आहेत। काँग्रेसचं कोण येते हे पाहणं महत्त्वाचं राहील। मात्र आजच राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसंदर्भातला अंतिम निर्णय होईल आणि तो कोण लढेल याची देखील स्पष्टता येताना आपल्याला दिसेल। अर्थात राहुरीसाठी तिन्ही पक्ष इच्छुक आहेत आणि तिन्ही पक्ष आग्रही आहेत, त्यामुळे आता हा दावा राष्ट्रवादीचाही बाकीचे दोन पक्ष मान्य करणार का आणि काहीशी माघार घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निलेश, या अनुषंगाने तुझ्याकडून अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।